नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्राध्यापक डॉक्टर एन.डी. पाटील कॉलेज मलकापूर आणि अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. गांधी विचार या विषयावर यूट्यूबवर 120 व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे. आजचं हे 66वं व्याख्यान आहे. आतापर्यंत 65 व्याख्यानं गांधी या विषयावरती, त्यांच्या विचारावरती मी यूट्यूबवरती दिलेली आहेत. गांधींनी विविध पुस्तिका लिहिलेल्या आहेत. हिंद स्वराज्य नावाची एक त्यांची पुस्तिका आहे. त्या पुस्तिकेत सत्याग्रह, आत्मबळ या विषयावरती त्यांनी एक लेख लिहिलेला आहे. त्यातील विचार आपण आज जाणून घेणार आहोत. गांधी असं म्हणतात, दयाबळ म्हणजेच आत्मबळ, आत्मबळ म्हणजेच सत्याग्रह. हे बळ नसतं म्हणजे आत्मबळ नसतं, लोकांनी सत्याग्रह केले नसते तर ही पृथ्वी केव्हाच रसातळाला गेली असती असं गांधी म्हणतात. त्यांचे विरोधक त्यांना असं प्रश्न विचारायचे की याला काही ऐतिहासिक पुरावा आहे का? सत्याग्रहाला, आत्मबळाला इतिहासात काही पुरावा आहे का? आजपर्यंत एकाही राष्ट्रानं आत्मबळानं प्रगती केलेली नाही. हाणामारीशिवाय दुष्ट माणसं सरळच होत नाहीत असा इतिहास सांगतो. असं जेव्हा गांधींना सांगण्यात आलं तेव्हा गांधी असं म्हणतात की हा युक्तिवाद बरोबर नाही, हा युक्तिवाद चुकीचा आहे. सत्याग्रहाला ऐतिहासिक पुरावा मागणाऱ्यांना गांधी सांगतात, इतिहासात सत्याग्रहाला पुरावा मिळणार नाही. कारण इतिहास या शब्दाचा अर्थ राजे लोकांची, बादशहांची हकीकत असा आहे. आणि असा जर आपण अर्थ इतिहासाचा घेतला तर इतिहासात चांगल्या गोष्टीला म्हणजे सत्याग्रहाला स्थान मिळणार नाही हे स्पष्ट होतं. आणि म्हणून इतिहासात सत्याग्रहाला पुरावा मिळणार नाही. इतिहासामध्ये जगातल्या दंगलींचीच कहाणी मिळेल असं गांधी म्हणतात. राजे लोक खून कसे करतात, कसे खेळत असत, हेच इतिहासात सापडतं, तोच इतिहास आहे असं गांधी म्हणतात. जगाची कथा जर लढाईनं सुरू होत असती तर आज एकही मनुष्य जिवंत दिसला नसता असं गांधी म्हणतात. सत्याग्रहानं किंवा आत्मबळानंच जगाची प्रगती झालेली आहे असं गांधी ठणकावून सांगतात. ते असं म्हणतात, जगात इतक्या मोठ्या संख्येनं अजूनही लोक नांदत आहेत, हे हाणामारी, खून किंवा लढाई करून नाही तर सत्याग्रहामुळं म्हणजेच आत्मबळामुळंच हे जग टिकलेलं आहे असं गांधी सांगतात. ते म्हणतात, जगाची रचना शस्त्रबळावर आधारलेली नाही तर ती सत्य, दया किंवा आत्मबळ यावरच ती आधारलेली आहे. गांधी असं म्हणतात, सत्याग्रहामुळं, आत्मबळामुळंच लढायांचा धिंगाणा असताना सुद्धा हे जग टिकलेलं आहे. हाच मोठ्यात मोठा ऐतिहासिक पुरावा आहे. गांधींचे विरोधक गांधींना पुरावा मागतात की इतिहासामध्ये सत्याग्रहाला, आत्मबळाला काही पुरावा आहे. गांधी सांगतात की हे जे जग टिकलेलं आहे, प्रचंड लढाया होत असताना सुद्धा, युद्ध होत असताना सुद्धा, खून हाणामाऱ्या होत असताना सुद्धा हे जे जग टिकलेलं आहे ते सत्याग्रहामुळंच, आत्मबळामुळंच, आणि हाच मोठ्यात मोठा ऐतिहासिक पुरावा आहे. याचा अर्थ लढाईच्या बळापेक्षा दुसरं बळ म्हणजे आत्मबळ हाच जगाचा आधार आहे. ते असं म्हणतात, शेकडो देशातले लोक गुण्यागोविंदानं नांदत असतात, याची नोंद इतिहास ठेवत नाही. चांगल्या गोष्टीची नोंद इतिहास ठेवत नाही, तो ठेवूही शकणार नाही. तशी अपेक्षाही त्याच्याकडून करता येणार नाही. जेव्हा
हा दयेचा, प्रेमाचा किंवा सत्याचा प्रवाह अडतो, त्यात खंड पडतो, तेव्हाच त्याची नोंद इतिहासात होत असते. गांधींनी एक उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे इतिहास कशाची नोंद ठेवतो? दोन भाऊ असतात, ते आपापसात झगडतात. त्यापैकी एकानं समजा सत्याग्रह केला, भावाशी जमवून घेतलं, भांडण तंटा बंद केला, दोघे भाऊ एकोप्याने राहायला लागले, तर त्याची बातमी येणार नाही, त्याची नोंद इतिहासात होणार नाही. पण जर दोन भाऊ आपापसात झगडली, हाणामारी केली, कोर्टबाजी केली, वैर त्यांनी मोठं पत्करलं, तर या बाबीची नोंद मात्र इतिहासात होईल. ही बातमी वृत्तपत्रात येईल, शेजाऱ्या पाजाऱ्यांना समजेल. जी गोष्ट कुटुंबाची, जमातीची, तीच राष्ट्राच्या बाबतीत समाजाची. गांधी असं म्हणतात की इतिहास हा अस्वाभाविक घटनांची नोंद घेत असतो. सत्याग्रह हा स्वाभाविक आहे, म्हणून त्याची नोंद इतिहास घेत नाही. पण जरी इतिहासात सत्याग्रहाला पुरावा नसला तरी सुद्धा आज हे जग नांदत आहे. शेकडो लढाया होऊन, हाणामाऱ्या, युद्ध होऊन सुद्धा हे जग टिकून आहे, ही माणसं टिकून आहेत. याचाच अर्थ इतिहासामध्ये जरी सत्याग्रहाची नोंद झाली नसली तरी सुद्धा हे सारं सत्याग्रहानं, आत्मबळानंच साध्य झालेलं आहे, असं गांधी म्हणतात. सत्याग्रह किंवा आत्मबळ म्हणजे काय, हे गांधींनी हिंद स्वराज्य या पुस्तकात सांगितलेलं आहे. त्यांनी सत्याग्रहाची व्याख्या दिलेली. सत्याग्रहालाच गांधी आत्मबळ असं म्हणतात. ते असं म्हणतात की सत्याग्रहाला, आत्मबळाला इंग्रजीत पॅसिव्ह रेझिस्टन्स असा शब्द आहे. आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतः दुःख सहन करणं म्हणजे सत्याग्रह, अशी सत्याग्रहाची व्याख्या गांधींनी केलेली आहे. युद्धबळाच्या विरुद्ध पद्धती म्हणजे सत्याग्रह. सत्याग्रहाची किंवा आत्मबळाची काही उदाहरणं गांधींनी या पुस्तिकेत, या लेखामध्ये जागोजागी दिलेली आहेत. गांधी असं म्हणतात, एखादं काम मला पसंत पडलं नाही तर मी ते करणार नाही. यात मी सत्याग्रह किंवा आत्मबळ वापरतो असं गांधी म्हणतात. म्हणजे आपण कळत न कळत सत्याग्रह करत असतो, आत्मबळाचा वापर करत असतो. ते कसं सांगताना गांधी म्हणतात की एखादं काम मला पसंत पडलं नाही तर ते मी करत नाही. याचा अर्थ मी त्या ठिकाणी सत्याग्रहाचा, आत्मबळाचा वापर केला असं गांधी म्हणतात. गांधींनी शरीरबळ आणि आत्मबळ यात फरक असतो असं सांगितलेलं आणि आत्मबळाचं समर्थन केलेलं. म्हणजे एखादी गोष्ट करून घेण्यासाठी, एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी शरीर बळापेक्षा आत्मबळ, सत्याग्रहच उपयोगी असतो, समर्थनीय असतो असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की सरकारनं पास केलेला कायदा मला पसंत नाही, म्हणून मी सरकारवर हल्ला केला आणि तो कायदा सरकारला रद्द करायला भाग पाडला, तर याला मी शरीरबळ वापरलं असं म्हणता येईल. त्याला सत्याग्रह म्हणता येणार नाही, कारण मी जबरदस्ती केली, मी सक्ती केली सरकार. पण जर हा कायदा मी मान्यच केला नाही आणि त्यासाठी होणारी शिक्षा मी भोगली, तर त्याला आत्मबळ किंवा सत्याग्रह असं म्हणता येईल. किंवा या ठिकाणी मी आत्मबळाचा, सत्याग्रहाचा अवलंब केला असं म्हणता येईल. सत्याग्रहात मी स्वतःच बलिदान करत असतो असं गांधी म्हणतात. दुसऱ्याचा बळी घेण्यापेक्षा आपला बळी देणं अधिक चांगलं असं गांधी म्हणतात. सत्याग्रहानं लढत असताना जर तो लढा चुकीचा ठरला तर लढा करणाराच फक्त दुःख भोगतो, इतरांना त्याची शिक्षा होत नाही असं गांधी म्हणतात. म्हणजे आपल्या चुकीची शिक्षा तो म्हणजे सत्याग्रही स्वतः भोगतो, इतरांना त्याचा त्रास होत नाही, इतरांना त्याची शिक्षा भोगावी लागत नाही असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात, मान्य नसलेल्या सरकारी कायद्याला विरोध करणं
म्हणजे सरकारशी बेईमानी नव्हे. त्याला गांधी सत्याग्रह किंवा आत्मबळ असंच म्हणतात. सरकारनं केलेला कायदा, इंग्रजी राजवटीत गांधींनी हा लेख लिहिलेला आहे आणि इंग्रज राजवटीत, जगभर इंग्रज राजवट होती. जवळजवळ निम्म्या देशात भारतासहित इंग्रजांची राजवट होती आणि इंग्रजांचे कायदे हे तेथील जनतेच्या, प्रजेच्या हिताच्या विरोधात होते. आणि अशा प्रकारचे जुलमी कायदे, परकीय सत्तेचे कायदे, की जी परकीय सत्ता बेजबाबदारपणे आपल्या देशात येऊन राहिलेली आहे, अशा सरकारनं केलेले कायदे जर मान्य केले नाहीत तर त्याला सत्याग्रहाची किंवा आत्मबळाची अंमलबजावणी केली असं म्हणतात. म्हणजे जे सरकारी कायदे आपल्याला मान्य नाहीत, आपल्या हिताचे नाहीत, ज्या सरकारी कायद्यानं आपलं अहित होतं, असे कायदे न पाळणं, अशा कायद्याला विरोध करणं म्हणजे सरकारशी बेईमानी नव्हे, तर तो सत्याग्रह आहे. त्याला आत्मबळ असंच म्हणावं लागेल असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात, कायदा आपल्याला योग्य वाटला नाही तर आपण तो रद्द करावा म्हणून उपवास करतो. कायदा करणाऱ्यांचं, सरकारचं डोकं आपण फोडत नाही म्हणून त्याला सत्याग्रह असं म्हणतात. म्हणजे कायदा आपण मोडतो, कायद्याचं पालन करत नाही, पण ती सरकारशी बेईमानी नाही, ती हिंसा नाही, त्याला जहालमतवाद म्हणता येणार नाही. कारण आपण सरकारचा कायदा सरकारनं मागं घ्यावा यासाठी स्वतःला, स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या मनाला त्रास देत असतो, उपवास करत असतो. हे कायदे करणाऱ्या राजे लोकांची, सरकारची डोकी आपण फोडत नाही म्हणून त्याला हिंसा म्हणता येणार नाही, त्याला सत्याग्रह असंच म्हणावं लागेल असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की पूर्वी मान्य नसलेला लोक कायदा मोडत असत आणि त्याची शिक्षा आनंदानं भोगत असत, यालाच सत्याग्रह किंवा आत्मबळ असं म्हणतात. म्हणजे जे लोक गांधींना सत्याग्रहाला काही ऐतिहासिक पुरावा आहे का असा प्रश्न विचारतात, त्यांना गांधी असं सांगतात की फार पूर्वी सुद्धा लोक सत्याग्रहाचा अवलंब करत होते. जो कायदा आपल्याला मान्य नाही, पसंत नाही, तो पाळत नव्हते, त्याची शिक्षा भोगत होते, यालाच सत्याग्रह म्हणतात असं गांधी म्हणतात. कायदा मान्य नसताना सुद्धा त्या कायद्याप्रमाणे चालावं असं शिक्षण हे नामर्दपणाचं शिक्षण आहे, हे धर्माच्या विरुद्ध आहे आणि गुलामी मनोवृत्तीची ती पराकाष्ठा आहे असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की काही लोकांची अशी धारणा आहे, सरकारनं केलेला कायदा, बादशहानं केलेला कायदा, राजानं केलेला कायदा कसाही असू द्या, तो पसंत असू द्या, हिताचा असू द्या, अहिताचा असू द्या, पण तो सरकारनं केलेला आहे म्हणून तो मान्यच केला पाहिजे, अशा प्रकारची पद्धत, अशा प्रकारची मनोधारणा अलीकडच्या काळात वाढत आहे असं गांधींचं निरीक्षण होतं. म्हणून गांधी असं म्हणतात की जो कायदा मान्य नाही, जो आपल्या हिताचा नाही, त्या कायद्याप्रमाणे चालावं असं जर शिक्षण दिलं जात असेल, असं जर कोणी म्हणत असेल, तर हे म्हणणं, हे शिक्षण हे नामर्दपणाचं शिक्षण आहे आणि ती गुलामी मनोवृत्तीची पराकाष्ठा आहे असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात, मी जर सत्याग्रही असेन तर मी सरकारला सांगेन, मला तुमचा कायदा मान्य नाही, मला तुमच्या कायद्याशी काही देणं घेणं नाही, मी तुमच्या पुढं नागवाई होणार नाही आणि नाचणार सुद्धा नाही. गांधी असं म्हणतात, सरकार जर मला म्हणालं की आमच्या पुढं नाचा, आमच्या पुढं नागवं होऊन नाचा, तर मी सरकारला ठणकावून सांगेन, सत्याग्रही म्हणून सरकारला ठणकावून सांगेन की मी तुमच्या पुढे नागवाई होणार नाही आणि नाचणारही नाही. आज आपण इतकं असत्याग्रही झालेलो आहोत की सरकार पुढं होयबा बनून नागवं नाचण्यापेक्षा सुद्धा नीच कामं आपण करत असतो असं गांधी म्हणतात. हे गांधींचं निरीक्षण आहे. ब्रिटिश काळात, भारतात जेव्हा ब्रिटिशांची राजवट होती आणि दक्षिण आफ्रिकेत जेव्हा
महात्मा गांधी काही वर्ष वास्तव्य करत होते तेथेही गोऱ्यांची ब्रिटिशांची राजवट होती, भारतातही ब्रिटिशांची राजवट होती. आणि या राजवटीचा अभ्यास करून, तिथल्या प्रजेचा, जनतेचा अभ्यास करून गांधींच्या असं लक्षात आलं की लोक हे सरकारपुढं खोयबा बनून राहतात आणि अहिताचे जे कायदे आहेत त्या कायद्याचं ते पालन करत नाहीत. गांधी असं म्हणतात, अन्यायी वाटणाऱ्या कायद्याला मान देणं हा नामर्दपणा आहे. हे लोकांच्या लक्षात आल्यावर मग कोणत्याही जुलमानं ते गुलाम राहणार नाहीत. हीच स्वराज्याची किल्ली आहे. स्वराज्य कसं मिळेल, भारतातून ब्रिटिश कसे निघून जातील, याचं उत्तर गांधींनी इथं दिलेलं आहे. गांधी असं म्हणतात की जे कायदे अन्यायी आहेत, देशाच्या हिताचे नाहीत, ते कायदे मोडले पाहिजे. त्या कायद्याचं पालन जनतेनं करू नये. आणि जे कायदे अन्याय आहे त्या अन्यायी वाटणाऱ्या कायद्याला मान देण्याचं लोकांनी बंद केलं पाहिजे. अशा कायद्यांना मान देणं हा नामर्दपणा आहे. हे लोकांच्या लक्षात जेव्हा येईल तेव्हाच लोक गुलाम बनणार नाहीत. आणि हीच स्वराज्याची किल्ली आहे. म्हणजे देशातील जनता जी गुलाम आहे, ब्रिटिशांची जी गुलाम आहे, त्या गुलामीमुळं स्वराज्य कोसो दूर आहे, स्वराज्य मिळत नाही असं गांधी म्हणतात. आणि स्वराज्याची किल्ली जर आपणाला गवसायची असेल तर या देशातले लोक हे गुलाम असून चालणार नाहीत. आणि त्यासाठी लोकांनी अन्यायी कायद्याला विरोध केला पाहिजे, हे या लेखामध्ये गांधींनी सांगितलेलं आहे. गांधी असं म्हणतात, बहुसंख्य माणसांनी केलेला कायदा अल्पसंख्याकांना बंधनकारक असतो असं मानणं ही अंधश्रद्धा आहे, हा नास्तिकपणा आहे, हा अल्पसंख्याकांच्यावरचा अन्याय आहे असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात, ठग किंवा लबाड लोकांच्या राज्यात ठगविद्येचं ज्ञान जर सक्तीचं केलं तर त्या राज्यातल्या सज्जन माणसांनी ती सक्ती मानायची का? केव्हाही नाही असं उत्तर गांधींनी दिलेलं आहे. गांधींनी खूप चांगलं उदाहरण दिलेलं आहे. ठग लोकांचं राज्य आहे, म्हणजे ब्रिटिशांचं राज्य आहे. आणि या ठग लोकांनी, लबाड लोकांनी जर लबाडीचं ज्ञान, फसवणुकीचं ज्ञान, ठगविद्येचं ज्ञान सक्तीचं केलं आणि त्या राज्यामध्ये जे काही सज्जन लोक आहेत त्या सज्जन लोकांनी ते शिक्षण सक्तीचं मानायचं का? ती सक्ती मान्य करायची का? तर ती सक्ती सज्जन लोकांनी मान्य करू नये असं गांधी म्हणतात. अन्यायी कायद्याला मान दिलाच पाहिजे हा भ्रम जोवर दूर होणार नाही तोवर आपली गुलामी मुळीच जाणार नाही. आणि हा भ्रम फक्त सत्याग्रहीच दूर करू शकतो असं गांधी म्हणतात. म्हणजे जे सरकारनं केलेले, राजे लोकांनी किंवा भारतामध्ये जी ब्रिटिशांची सत्ता होती किंवा जगातल्या अनेक देशात ब्रिटिशांची जी सत्ता होती ती अन्यायकारक होती. अशा अन्यायकारक सत्तेनं जर जनतेवर अन्याय करणारे कायदे केले, त्या कायद्यांना मान दिलाच पाहिजे, कारण ते सरकारचे कायदे आहेत. हा भ्रम आहे. आणि हा भ्रम जोवर दूर होणार नाही तोवर आपली गुलामी जाणार नाही आणि त्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही, स्वराज्य मिळणार नाही असं गांधी म्हणतात. आणि हा भ्रम जर दूर करायचा असेल तर सत्याग्रह किंवा आत्मबळाचाच अवलंब केला पाहिजे. शरीर बळाचा, तलवारीचा, शस्त्राचा अवलंब करून हे साध्य होणार नाही असं गांधी म्हणतात. शरीर बळाचा किंवा शस्त्रबळाचा वापर करून आपल्याला जे पसंत आहे ते आपण दुसऱ्याकडून प्राप्त करून घेतलं तर दुसरा सुद्धा तेच करणार. म्हणजे आपण जर शस्त्र वापरली, शरीर बळाचा वापर केला आणि एखादी गोष्ट साध्य करून घेतली तर तो सुद्धा, दुसरा सुद्धा शस्त्र चालवणार, त्यालाही आपोआप शस्त्र चालवण्याचा अधिकार मिळणार असं गांधी म्हणतात. आपल्याला पसंत नसलेला कायदा मानायला कोणी बांधलेला नाही असं मानणाऱ्यांनी सत्याग्रह हेच साधन योग्य मानलं पाहिजे.
नाहीतर भयंकर परिणाम होतील असं गांधी म्हणतात. सत्याग्रहाला दुर्बलांचं हातार म्हणणाऱ्यांना गांधींनी विरोध केलेला. सत्याग्रह हे दुर्बल लोकांचं हत्यार आहे असं गांधींना काही लोक सांगत असत. गांधी असं म्हणतात, हे चुकीचं आहे. सत्याग्रह हा सर्वश्रेष्ठ आहे. तो बंदुकीच्या बळापेक्षा जास्त परिणामकारक आहे. असं असताना सत्याग्रहाला दुर्बलांचं हत्यार असं कसं म्हणता येईल असा गांधी प्रश्न विचारतात. ते असं म्हणतात, सत्याग्रहाकरता जी हिंमत आणि शौर्य लागतं ते शस्त्रबळ असणाऱ्याजवळ असू शकत नाही. सत्याग्रही काय म्हणेल, जो कायदा मला पसंत नाही तो मी कबूल करणार नाही. मग तोफेच्या तोंडी जरी तुम्ही मला दिलं तरी चालेल असं सत्याग्रही म्हणेल. नामर्द माणसाला क्षणभर सुद्धा सत्याग्रही होता येणार नाही. मात्र शरीरानं कृश असणारा मनुष्य सत्याग्रही होऊ शकतो. एक मनुष्यही सत्याग्रही होऊ शकतो आणि लाखो माणसं सुद्धा सत्याग्रही होऊ शकतात. पुरुष होऊ शकतात, स्त्रियाही होऊ शकतात. म्हणजे सत्याग्रही कोण होऊ शकतं हे गांधींनी सांगितलेलं आहे. सत्याग्रहीनं स्वतःच्या मनावर ताबा मिळवलेला असला पाहिजे. गांधी असं म्हणतात, सत्याग्रह ही दुधारी तलवार आहे. ती कशीही वापरता येते. या तलवारीनं म्हणजे सत्याग्रहाच्या तलवारीनं दोघांचंही कल्याण होतं. म्हणजे सत्याग्रह हे शस्त्र जो वापरतो त्या वापरणाऱ्याचं आणि ज्याच्यावरही तलवार चालवली जाते त्याचंही कल्याण होतं असं वर्णन गांधींनी सत्याग्रहाचं केलेलं आहे. सत्याग्रह पद्धत ही रक्त सांडत नाही, पण परिणाम मात्र मोठा घडवून आणू शकते. सत्याग्रह असं साधन आहे की ज्याला गंज चढू शकत नाही. सत्याग्रह ही अशी वस्तू आहे की कोणी ती चोरून नेऊ शकत नाही. सत्याग्रह ही एक तलवार आहे, परंतु ती जपून ठेवण्यासाठी म्यानाची गरज नाही, कारण ती कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही असं वर्णन सत्याग्रहाचं गांधींनी केलेलं आहे. असं महात्म्य सत्याग्रहाचं गांधींनी सांगितलेलं आहे. हे महात्म्य सांगून गांधी असं म्हणतात, असं असून सुद्धा तुम्ही सत्याग्रहाला दुर्बल लोकांचं हत्यार समजता हे आश्चर्य आहे, हे नवल आहे. सत्याग्रह हे हिंदुस्थानचं खास हत्यार आहे. हिंदुस्थान म्हणजे मुठभर राजे लोक नव्हे. माझ्या मतानं हिंदुस्थान म्हणजे करोडो शेतकरी ज्यांच्या आधारानं राजे लोक आणि आपण सगळे जगत आहोत. शस्त्रबळाची शस्त्रास्त्रांची राजाला गरज असते, कारण त्यांना सत्ता चालवायची असते. पण प्रजेला शस्त्रबळाची गरज नाही. प्रजेला जर शस्त्रबळ शिकवलं तर राजा आणि प्रजा दोघेही पिसाळल्यासारखे होतील असं गांधी म्हणतात. आणि म्हणून प्रजेला आत्मबळ किंवा सत्याग्रह शिकवला पाहिजे असं गांधी म्हणतात. राजे लोक किंवा ब्रिटिश सत्ता जी आहे की जुलमी सत्ता आहे, परकीय राजवट आहे, ती राजवट सत्याग्रहाचा अवलंब करणार नाही. शस्त्रास्त्रांचा पुरस्कार करतील, शस्त्रबळाचं समर्थन करतील, कारण त्यांना सत्ता चालवायची असते. पण प्रजेला शस्त्राची गरज नाही. पण प्रजेला सुद्धा जर राजाप्रमाणे ब्रिटिश सत्तेप्रमाणे शस्त्रबळ शिकवलं तर दोघेही पिसाळल्यासारखे वागतील असं गांधी म्हणतात. आणि म्हणून प्रजेला शस्त्रबळाऐवजी सत्याग्रह किंवा आत्मबळच शिकवलं पाहिजे. ते असं म्हणतात की शेतकरी लोक तलवार बळाला कधी घाबरत नाही, तलवारीला घाबरत नाहीत. शेतकऱ्यांना तलवार वापरता येत नाही, पण दुसऱ्याच्या तलवारीलाही ते घाबरत नाहीत. सदोदित मरणाची उशी करून झोपणारा शेतकरी हा महान समाज आहे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत स्वतःच्या कारभारात, राज्यकारभारात सत्याग्रह वापरलेला आहे. राजा जुलूम करतो तेव्हा प्रजा त्याच्याशी सहकार्य करणं बंद करते, हा सत्याग्रह आहे. गांधींनी सत्याग्रहाची काही उदाहरणं दिली की जगात यापूर्वी सुद्धा सत्याग्रह झालेला आहे. म्हणजे ज्या ज्या जुलमी राजवटींनी, ज्या ज्या देशातल्या राजे लोकांनी आपल्या प्रजेवर जुलूम केला, त्या राज्यातल्या प्रजेनं, सामान्य जनतेनं राजाला सहकार्य करायचं बंद केलं, हा सत्याग्रहच होता असं गांधी म्हणतात. म्हणजे इतिहासात सत्याग्रहाला काही आधार नाही, पुरावा नाही,
असं म्हणणाऱ्यांना गांधी ठणकावून सांगतात की आतापर्यंत जुलमी राजवटीला, ज्या देशातल्या जुलमी राजवटीला तिथल्या प्रजेनं विरोध केला तो एक प्रकारचा सत्याग्रहच होता. गांधींनी सत्याग्रहाची आणखी काही उदाहरणं सांगितली. ते असं म्हणतात की मला असं आठवतं की एका संस्थानात एका राजानं एक हुकूम केला, एक कायदा केला, पण तो कायदा अन्यायकारक होता आणि त्या संस्थानातले लोक, त्या गावातले लोक ते गाव सोडून जाऊ लागले. राजा घाबरला आणि राजानं जनतेची माफी मागितली, हुकूम मागे घेतला. हा सत्याग्रहाचा विजय आहे, हा सत्याग्रह आहे, हे सत्याग्रहाचं उदाहरण आहे असं गांधी सांगतात. म्हणजे राजानं, एका संस्थानातल्या राजानं केलेला कायदा जनतेला आवडला नाही. गावातले सगळे लोक गाव सोडून, ते संस्थान सोडून जाऊ लागले. तेव्हा राजा घाबरला, त्यानं आपला हुकूम मागे घेतला. ही सत्याग्रहाची ताकद आहे असं गांधी म्हणतात. अशी खूप उदाहरणं इतिहासात घडलेली आहेत असं गांधी सांगतात. ते असं म्हणतात की अशी रयत जिथं असेल तिथं स्वराज्य. म्हणजे जुलमी ब्रिटिश सत्ता असेल किंवा राजेशाही असेल, त्या राजांना, जुलमी ब्रिटिश सत्तेला विरोध करणारी जनता, रयत ज्या राज्यामध्ये, ज्या प्रांतामध्ये, ज्या देशात आहे तिथं स्वराज्य आहे. आणि अशी रयत, अशी प्रजा जिथं नसेल तिथं स्वराज्य नाही तर कुराज्य आहे असं गांधी म्हणतात. शरीर कमावल्याशिवाय सत्याग्रही होणं कठीण आहे असं गांधी म्हणतात. गांधींना विरोधक असं म्हणतात की सत्याग्रह किंवा आत्मबळ याचा अर्थ शस्त्राचा वापर न करणं, हातात शस्त्र न धरणं. मग शरीर कमावण्याची काय गरज आहे? हातात शस्त्र धरायचं नसेल तर शरीर यष्टी कमवण्याची काय गरज आहे असं गांधींना विचारल्यानंतर गांधी सांगतात की शरीर कमावल्याशिवाय सत्याग्रही होणं कठीण आहे. जे शरीर लाडावून दुर्बल करून टाकलेलं असतं त्या शरीरातील मन सुद्धा दुबळत असतं आणि जिथं मनोबळ नाही तिथं आत्मबळ कुठलं असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात सत्याग्रही होणं जितकं सोपं तितकंच कठीण आहे. रोगी माणसं सत्याग्रही झालेली मी बघितलेली आहे आणि भरदार शरीरयष्टीची आणि सुखी सधन लोक सुद्धा सत्याग्रही होऊ शकलेली नाहीत. 14 वर्षाचा मुलगा सत्याग्रही झालेला मी बघितलेला आहे असं गांधी म्हणतात. देश हिताकरता मनुष्यानं सत्याग्रही झालं पाहिजे, त्यानं ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे, गरिबी पत्करली पाहिजे, सत्याची कास धरली पाहिजे, त्याच्या ठिकाणी निर्भयता असली पाहिजे असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की सत्याग्रहीला पैशाचा लोभ नसावा, पण त्यानं आपल्या जवळचा सारा पैसा फेकून द्यावा असं नाही. पैसा फेकून देऊ नये, पण पैशाविषयी उदासीनता बाळगणं आवश्यक आहे. सत्याग्रहीनं पैशाविषयी उदासीन असलं पाहिजे. सत्याग्रहाचा अवलंब करताना पैसा गमावला तरी त्याविषयी बेफिकीर राहणं हे उचित आहे असं गांधी म्हणतात. वाटेल तेवढं नुकसान झालं तरी सत्य सोडता कामा नये. निर्भयतेशिवाय सत्याग्रहाची गाडी एक पाऊल सुद्धा पुढे जाऊ शकणार नाही असं गांधी म्हणतात. म्हणजे मनुष्य निर्भय असला पाहिजे. सत्याग्रही हा निर्भय असला पाहिजे. त्याला कशाचीच भीती वाटता का, सत्तेची, ब्रिटिश सत्तेची किंवा राजे लोकांची, बादशहांची भीती त्याला वाटता कामा नये असं गांधी म्हणतात. मालमत्तेविषयी, सगळ्या सोयऱ्याविषयी, खोट्या मानाविषयी, मरणाविषयी, सरकारविषयी, आघाताविषयी भय नसेल तरच तो मनुष्य सत्याग्रही बनेल असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की ज्याचं कोणाशी शत्रुत्व नाही त्याला तलवारीची गरजच नाही. ज्याच्या हातात तलवार आहे तो निर्भय झाला तर त्याच्या हातून तलवार गळून पडेल असं गांधी म्हणतात. तर अशा प्रकारे गांधींनी हिंद स्वराज्य नावाची पुस्तिका लिहिलेली आहे. आणखी काही पुस्तिका लिहिलेल्या आहेत. त्या पुस्तिकेत गांधींनी वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे विचार मांडलेले आहेत. त्या विचारांचं चिंतन आपण करतो आहोत. आत्तापर्यंत यूट्यूबवरती 65 व्याख्यानं गांधी विचार या विषयावरती मी दिलेली आहेत. आजचं हे 66वं व्याख्यान होतं आणि सत्याग्रह किंवा आत्मबळ म्हणजे काय
या विषयावरचं हे भाषण होतं. सत्याग्रह आणि आत्मबळ या विषयावरती गांधींनी जे विचार मांडलेले होते त्या विचारांचं चिंतन आपण आजच्या लेखामध्ये केलं. आपण हे व्याख्यान ऐकलं याबद्दल आभार आणि धन्यवाद.